हाय हॅलो नमस्ते. मी उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण चिकनची रस्साभाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. तुम्ही जर या पद्धतीने भाजी बनवली तर तुम्ही मटण देखील विसरशाल अशी ही भाजी होते. तर इथे मी चिकन घेतले. इथे मी 2 माणसासाठी भाजी बनवणार आहे. त्यानुसार मी इथं साहित्य घेणार आहे. तर आता आपण चिकन स्वच्छ असं धुवून घेतले. आता याला आपण मॅरिनेट करून घ्यायचं आहे. तर इथे मी हळद घालणार आहे यामध्ये पाव चमचा इथे मी धना पावडर घालणार आहे आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचे. आता हे सर्व आपण हाताने असं मिक्स करून घ्यायचे. संपूर्ण चिकनला आपले हे हळद हे मसाले सर्व लागले पाहिजे. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपण हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचे. आता याला आपण 5 मिनिटं झाकून ठेवणार आहे साईडला. तर आपण चिकन 5 मिनिटं मॅरिनेट करून ठेवलं होतं. आता आपण याला फोडणीला घालून घ्यायचं आहे. तर छान असं आपलं चिकन मॅरिनेट झालेलं आहे. आता आपण याला फोडणीला घालून घेऊया. तर इथे मी गॅसवरती कुकर ठेवला आहे. कुकर गरम झाला की यामध्ये आपल्याला तेल घालायचे. तर इथे मी 1 पळी तेल घालत आहे. तेल गरम झालं की यामध्ये आपण जे चिकन मॅरिनेट केलं होतं ते घालून घ्यायचे. माझा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल आणि अजूनसुद्धा लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा. तर पाहू शकता आपण सर्व चिकन यामध्ये घालून घेतले. आता हे छान असं तेलामध्ये आपण परतून घ्यायचं आहे. 1 मिनिटभर आपल्याला हे चिकन तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपण पाणी घालून घेऊया. तर जितपत आपल्याला भाजी बनवायची तितकंच पाणी घालायचं आहे. तर मी 2 माणसासाठी ही भाजी बनवते त्यानुसार मी यामध्ये पाणी घालून घेतले. आता हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचे. आता यामध्ये आपल्याला काहीच घालायचं नाही कारण की आपण मॅरिनेट करताना सर्व घातलं आहे यामध्ये मीठ, हळद आणि धना पावडर. आता कुकरचं झाकण लावून आपल्याला ह्याच्या 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. हे गावरान चिकन आहे त्याच्यामुळे याच्या मी 5 शिट्ट्या काढून घेणार आहे. जर तुम्ही बॉयलर चिकन घेतलं असेल तर 2 शिट्ट्यांमध्ये चिकन होऊन जाणार. तर आपलं चिकन शिजते तोपर्यंत आपण इथे कांदा कट करून घेतला आहे. तर मी 2 मीडियम आकाराचे कांदे कट करून घेतलेत उभे. खोबरं घेतलं आहे किसून, लसूण घेतलं आहे आणि कोथिंबीर घेतली. आता इथे गॅसवरती मी कढई ठेवली आहे. आता यामध्ये आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे. तर खोबरं भाजताना गॅसची फ्लेम ही लो ठेवायची कारण की खोबरं हे पटकन भाजलं जातं. फास्ट ठेवली तर खोबरं जळू शकतं आणि सतत असं हलवत राहायचं आहे आपल्याला खोबरं भाजताना. तर पाहू शकता आपल्या खोबरं छान असं भाजून झाले. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता खोबरं आपण काढून घेतले. आता यामध्ये आपल्याला थोडं तेल घालायचं आहे आणि यामध्येच आपल्याला कांदा देखील छान परतून घ्यायचा आहे. कांदा परतताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची म्हणजे कांदा पटकन परतला जाईल. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज एक लाईक, एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं. आता आपला कांदा थोडासा गोल्डनसर झाला आहे. आता यामध्ये आपल्याला लसूण घालून घ्यायचं आहे. लसूण देखील आपल्याला कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे. तर पाहू शकता आपला कांदा आणि लसूण छान असं परतून झाला आहे. आता याला आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये. तर पाहू शकता इथे मी सर्व मसाला भाजून घेतला आहे. आता याला आपण साईडला ठेवूया थंड व्हायला. तर इथे कुकरच्या 5 शिट्ट्या काढून घेतल्या होत्या. आता कुकरची पूर्ण हवा गेली. आता आपण झाकण खोलून पाहूया आपलं चिकन शिजलंय का.
तर पाहू शकता आपलं चिकन छान असं शिजलंय. आता हे आपण साईडला ठेवून देऊया. आता आपला मसाला पूर्ण थंड झाला आहे. आता याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ह्याला बारीक असं वाटून घेऊया. याला पाणी टाकून आपण याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. तर पाहू शकता इथे मी मसाला छान असा बारीक वाटून घेतलाय. आता आपण कालवण फोडणीला टाकूया. तर इथे मी ज्या कढईमध्ये आपण मसाला भाजून घेतला होता तीच कढई मी इथे घेतली आहे. तर इथे मी कढईमध्ये 1 पळी तेल घातले आहे. तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला 2 तेजपत्त्याची पाने घालून घ्यायची. आता यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे. तर इथे मी मटण मसाला घेतला आहे, कांदा मसाला घेतला आहे, बेडगी मिरची पावडर घेतली आहे आणि इथे मी गरम मसाला घेतला आहे. आता मसाला आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे, नाहीतर मसाले जळून जाणार. 1 मिनिटभर मसाले आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे. मसाले परतले की यामध्ये आपण जे वाटण काढले ते देखील यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे. तर सर्व वाटण मी यामध्ये घालून घेत आहे आणि हे सुद्धा आपल्याला मसाल्यांसोबत 5 मिनिटं परतून घ्यायचे. तर पाहू शकता आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटायला लागले. तर इथे एकसारखं असं हलवत आपल्याला हे छान असं परतून घ्यायचंय. मसाला छान परतला की भाजीला तरी देखील खूप छान येते. आता इथे आपला मसाला परतून झाला आहे. आता जे आपण चिकन शिजवून घेतलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचे. तर इथे मोबाईलचा फ्लॅश चालू आहे त्यामुळे तुम्हाला कालवणाचा कलर वेगळा दिसत असेल. तर पाहू शकता इथे मी मोबाईलचा फ्लॅश बंद केला आहे त्यामुळे हा कालवणाचा रिअल कलर आहे. तर इथे मी मीठ घातले आहे. आपण याआधी सुद्धा चिकन शिजवताना मीठ घातलं होतं त्यामुळे त्या अंदाजानुसारच मीठ घालून घ्यायचे. आता पाहू शकता आपल्या कालवणाला छान अशी उकळी आली आहे आणि तरी देखील खूप छान आली. आता यावरती मी कोथिंबीर घालून घ्यायची. तर इथे भरपूर अशी कोथिंबीर मी यावरती घालून घेतली. आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आणि गॅस बंद करायचा आहे आपल्याला. तर आजची चिकनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.